पीएमपीएल संदर्भामध्ये त्यांचा 12वा हप्ता 39,50,00,000 आज आम्ही दिला त्यांना. जवळ 779 कोटी टोटल आपण फूट ज्यांची आहे ती महानगरपालिका देतीये. आज त्या चर्चा झाली. पुढच्या काही दिवसामध्ये पीएमपीएल वरती नवीन बस असतील खरेदी, त्यानंतर रूट असतील, काही बस डेपो विस्तारीकरण असतील, या संदर्भामध्ये चर्चा झाली. एक 10-12 दिवसामध्ये याच्यावर चर्चा होईल. पीएमपीएल संदर्भातले जे रूट्स काही तोट्यामध्ये आहेत किंवा पीएमआरडीच्या हद्दीपर्यंत न्यायचे आहेत आणि तिथली परिस्थितीसाठी आढावा घेण्यासाठी स्टँडिंगच्या हॉलमध्येच एक 10-12 दिवसामध्ये मीटिंग होणार आहे, ती ठरलं आहे. तसंच जी 32 गावं आहेत, 23 गावं प्लस 11 त्याची 2 वगळलेली आहेत. त्या गावातले मुख्य रस्ते, मग वाघोली असेल, मग केशवनगर असेल किंवा नंतर इथं आंबेगाव खुर्द पासून वर्षा दत्तनगरच्या परिसरामध्ये असेल, ती करण्यासाठी आयुक्तांनी सांगितलंय की ते रस्ते, ड्रेनेज, पाण्याची लाईन पूर्ण त्याचं प्लॅन करायचंय आणि ते पूर्ण करण्यासंदर्भातला आज झाले. 7-8 दिवसात ती यादी तयार होईल आणि पुढे ती कामं सुरू होतील. बाकीच्या संदर्भामधलं आपल्याला मी आता प्रेसमध्ये सांगितलंय, टप्प्याटप्प्याने सगळी कामं मार्गाला लागतील. दुसरं, जून 2025 चा एक ठराव आहे राज्य सरकारच्या माध्यमातून पेपरलेस काम करायचंय. प्रशासनाने आज एक असं डॉकेट ठेवलंय की लोकप्रतिनिधी असेल, प्रशासन असेल, पुढच्या काळात कामकाज आपण टॅबद्वारे करावं. जे टॅब स्टँडिंग कमिटी असेल, त्यानंतर जनरल बॉडीमध्ये असेल, आपल्या डॉकेट बरोबर ते सुद्धा असेल, तर टप्प्याटप्प्यामध्ये ते करण्याचं धोरण सुद्धा आहे. तर आज स्टँडिंगनी प्रशासनाने ठेवलेल्या डॉकेटला आम्ही मंजुरी दिली आणि नक्कीच पुढच्या काही दिवसापासून टॅबवर नगरसेवक असतील, प्रशासनाचे अधिकारी असतील, कामकाज करेल. हे टॅब इथल्या कामकाजासाठी असणारे, नगरसेवकांसाठी वापरासाठी नसणारे, इथं कामकाजासाठी असणारे, तसा ठराव आज झाला.